बोंधू अशोक खरातवरती आता आणखी एक गुन्हा दाखल झालाय। शिर्डीमधल्या 4 एकर भूखंडाच्या खरेदीच्या प्रकरणी बोंधू अशोक खरात याच्यावरती हा नवीन गुन्हा दाखल झाला। अशोक खरातसह 5 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीमधला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवणे, अशोक तांबे यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणूक आणि सावकारी अधिनियम यांच्या अंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला। अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आलं। कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे। शिर्डीमध्ये बोंधू खरातची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे। सर्व व्यवहारांची एसआयटीच्या मार्फत चौकशी होती आहे। आमच्यावर बी व्याज कर्ज झालेलं होतं। चंद्रपंढरी इतर ठिकाणचं ते सर्व आम्ही त्या पैशातून भरून टाकलं काही, आणि मग नंतर त्याच्यानंतर त्यांचा हा प्रकार घडल्यामुळं मग नंतर आम्ही कर्ज स्वरूपाचा जो आम्ही पैसे घेतलेले होते व्याजी, ते पैसे आम्ही त्यांना परत देण्यासही तयार होतो। मग नंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। आता सरकारविषयी आमची एकच मागणी आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी, त्याच्यावर आमचं पोट चालतंय, आमचा परपंच पण त्याच्यावरच आहे। सरकारला आमची कळकळून विनंती की ह्या खरात विषय तुम्ही जाचून तपासणी करा। आमची फसवणूक झालेली याबद्दल, याच्यात आम्हाला काही माहीत नव्हतं। तो व्यक्ती असा अशोक खरात नावाचा व्यक्ती इतका फ्रॉड निघेल अशी तुम्हाला कधी कल्पना आली होती? नाही, ज्यावेळेस आम्ही त्यांची आमची प्रॉपर्टी ज्यावेळेस आम्ही टीव्हीवर बघितली त्यावेळेस आम्हाला कळलं। आमचे भाऊ म्हणले तुमची प्रॉपर्टी त्यांनी त्याच्या नावावर करून घेतली, तेव्हा आम्हाला कळलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।